पुण्याचे माजी खासदार त्याचबरोबर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 82व्या वर्षी आज दुःखद निधन झालं. ज्यांना सुरेश कलमाडी यांचा अनेक वर्ष सहवास लाभलेला होता ते प्रवीण वाळिंबे आपल्यासोबत आहे, ज्यांनी सुरेश कलमाडी यांच्यासाठी माध्यम समन्वयक म्हणून सुद्धा भूमिका बजावलेली होती. सुरेश कलमाडी यांच्यासोबत त्यांचा संबंध कसा होता आणि त्याचबरोबर त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्याबरोबर वेळ घालवला हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खरं तर जे पुण्याचे कारभारी म्हणून ओळखले जायचे, त्याचबरोबर सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी असं एक वाक्यसुद्धा पुण्यात प्रचलित झालेलं होतं. त्या सुरेश कलमाडी यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे. काय पहिली प्रतिक्रिया? पुण्याचे ते खऱ्या अर्थाने भाग्यविधाते होते किंवा पुण्याला असा खासदार, असा नेता लाभला. हे म्हणजे विकास हा शब्द त्यांनी अक्षरशः घराघरात पोचवला आणि विकास करून दाखवला. आजचं जे पुणं आहे, म्हणजे कलमाडींनी 92 साली पुण्याची सूत्र हाती घेतली. काँग्रेस पक्षाचे नेते होतेच, राज्यसभेचे खासदारही होते तेव्हा ते. आणि माझी जेव्हा त्यांची गाठ झाली तेव्हा जाहीरनामा लिहिणं, माझं पॉलिटिकल ड्राफ्टिंग मी चांगलं करतो, तर त्यातनं त्यांनी मला बोलवलं होतं. त्यातनं मी माझी PR एजन्सी आहे तर ते काम दिलं. असं करत करत माझं कामही आवडलं, ड्राफ्टिंग आवडलं आणि मेहनत आवडली. त्यामुळे त्या कॉर्पोरेशनचे इलेक्शन होतं 92 साली, त्याचं सगळं काम त्यांनी माझ्याकडे दिलं आणि तेव्हापासून मी काम त्यांचं माध्यमचं सांभाळणं, मीडिया सांभाळणं करतोच आहे. पुढे ते 96 साली लोकसभेत निवडून आले, त्याच्या आधी रेल्वे राज्यमंत्री झाले. पुढं 2008ला 1998ला पुन्हा राज्यसभा मेन त्यांची भरारी बघायला मिळेल ती 2004 आणि 2009मध्ये ते लोकसभेचे खासदार झाले. तेव्हा कामाचा प्रचंड आवाका आणि व्हिजन, मी ते जगभर 3-4 वेळा हिंडलेत, संपूर्ण जगभर. त्यामुळे विकास म्हणजे काय याची त्यांना एक स्वतःला दृष्टी होती. सत्ता होती, काँग्रेस पक्ष तेव्हा सत्तेत होता आणि शहराच्या विकासासाठी विकास निधी आणणं आणि मोठे मोठे प्रोजेक्ट टाकणं, तर त्याच्यात त्यांचं दृष्टिकोन कसं आहे ना, की उधळपट्टी नाही कुठं. उदाहरणार्थ त्यांनी खडकवासला धरणातनं पर्वतीय जलशुद्धीकरण केंद्र यातनं होणारी पाण्याचं बाष्पीकरण, पाण्याची चोरी, गळती आणि अस्वच्छता, त्यातनं मार्ग काढण्याकरता प्रचंड मोठी पाईपलाईन खडकवासला ते पर्वतीय जलशुद्धीकरण टाकली. तेव्हाच्या कमिशनरने 750 कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट होता. कलमाडींनी कमिटी नेमून आणि फायनली तो प्रोजेक्ट 350 कोटी रुपयात पूर्ण झाला. म्हणजे पुणेकरांचे 400 कोटी रुपये वाचले. हा जो दृष्टिकोन आहे त्यांचा. त्याचबरोबर पुण्यातल्या रस्त्यांचं रुंदीकरण आहे, मोठे करणं, त्याचं सिमेंट कॉन्क्रीटकरण करणं. नंतर पुण्याला जो पाणी पुरवठा होतो खडकवासला, वरसगाव, टेमघर आणि पानशेत, यातनं अधिकाधिक पाणी राज्य सरकारच्या मागं लागून पुण्याला मिळवणं. कारण पुण्याची लोकसंख्या बघा, 94-95ला जे 8-10 लाख होती ती आता फार 50 लाखाची घरात आली. म्हणजे पुणं वाढतं आहे हे त्यांनी हेरलं आणि ते हेरलं म्हणजे ते त्यांच्यामुळेच वाढलं. म्हणजे महाराष्ट्र सरकारची IT पॉलिसी जाहीर झाल्या त्यांनी बंगलोर, हैदराबाद नव्हे तर पुणं IT सिटी होणार हा संकल्प करून शेकडो IT कंपन्यांना अप्रोच करून त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून करामध्ये सवलती, प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलती, जकात रद्द, अशा अनेक चांगले निर्णय घेतले की ज्यामुळे अनेक IT कंपन्या पुण्याकडे आकर्षित झाल्या आणि त्यातनंच उभं राहिलं ते हिंजेवाडी आणि खराडी. आता आज मितीला लाखो नवे रोजगार, थेट आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे रोजगार चांगल्या दर्जाचे हे या IT कंपन्यांमधनं पुणेकरांना मिळत आहेत. आणि पुणेकर प्लस देशातनंच फार मोठा इन्फ्लो पुण्यात आला. एक फार मोठा शिकलेला वर्ग IT इंजिनियर पुण्यात आले. त्याच्या आधी मनमोहन सिंगांमुळे, डॉक्टर मनमोहन सिंगांमुळे जी खुली अर्थव्यवस्था आली त्यामुळे देशातच एक उत्साहवर्धक आर्थिक वातावरण होतं.
या काळात बघितलं 92पासून तर शेकडो फ्लॅट निर्माण झाले असतील, शेकडो मोटारी आणि मध्यम वर्ग मोठा तयार झाला. तो मोठा मध्यम वर्ग आणि झोपडपट्टीतला गरीब हे दोन समोर ठेवून कलमडींनी जर पुण्याच्या विकासाला जोड दिली की पुढच्या 25 वर्षाचं पुणं काय असेल हे समजून पाणीपुरवठा व्यवस्था करा, रस्ते मोठे त्या करा, फ्लायओव्हर करा, ही विजन सगळी जी आहे. आणि त्याबरोबर त्यांनी पर्यावरण हा सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला की हवा दूषित होता कामा नये, झाडं लावा. आता तिकडं जे बायोडायव्हर्सिटी पार्क आहे तर आणि डोंगर वाचवणं की शुद्ध हवा करता हे आपले फुफ्फुस आहेत पुण्याची, ती नष्ट होता कामा नयेत. त्यामुळे त्याच्यावर बांधकामास त्यांनी बंदी घातली, अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे आजही पुण्याचं फुफ्फुस मानलं जाणारं ते बायोडायव्हर्सिटी पार्क पुण्यात आहेत किंवा अनेक उद्यानं देखील जे 40-50 होती ते आज 200च्या घरास आणले त्यांनी. पुण्याला उद्यान नगरी बनवलं. पर्यटन नगरी तर वाढवत नेली, मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणात केलं. ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना पुणे फेस्टिवलसारखा मोठा सांस्कृतिक महोत्सव केला, म्हणजे कला. दुसरं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, म्हणजे चित्रपटप्रेमी आणि इंटरनॅशनल मॅरेथॉन क्रीडाप्रेमी हे सगळे पुणेकर. हे काही सगळे काँग्रेस पक्षाचे नव्हते, पण हे वेगळ्या क्षेत्रातले मध्यम वर्गातले लोक कलमडींच्या या ॲक्टिव्हिटीमुळे आकर्षित झाले. आणि या ॲक्टिव्हिटी इतक्या मोठ्या की कलमडी म्हणायचं की एखादा इव्हेंट सुरू करणं सोपं असतं, चालू ठेवणं अवघड असतं. पण हे सगळे बघा, पुणे फेस्टिवल आता यंदा 37 वर्ष, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन 39 वर्ष, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 24 वर्ष, सातत्य आणि तेवढ्याच भव्यतेने चालू आहेत ते. आता उद्योगपती असो, चित्रपट तारका असो, यांच्याशी त्यांच्या असणारे उठबस असेल, प्लस त्यांनी केलेले ॲडव्हान्टेज पुणे सारख्या आंतरराष्ट्रीय परिषदा की ज्यामुळे मोठ्या मोठ्या उद्योजकांचं गुंतवणूक फार मोठ्या पुण्यात, विशेषतः चाकडला बघा ऑटो हब जे झालेलं आहे, हजारो नोकऱ्या, म्हणजे नोकऱ्या निर्माण झाल्याशिवाय तुमच्या शहरात सुबत्ता येणारच नाही. प्रत्येक हाताला काम मिळणं हा ध्यास देऊन त्यांनी फार मोठी गुंतवणूक पुण्यात आकर्षित केली. त्यामुळे पुणं वाढत गेलं, मोठं झालं आणि आता ते अजून मोठं होणार. पण पाया हा सगळा, आणि त्याला आपण पुण्याच्या विकासाचा सुवर्णकाळ कलमडींनी तयार केला असं नक्की म्हणता येईल. हा एक पार्ट झाला. दुसरा भाग आहे स्पोर्ट्सचा. शरद पवार असताना त्यांच्या मदतीने ते बालेवाडीचं म्हाळुंगे बालेवाडी इथला जे शिवछत्रपती क्रीडा संकुल आहे त्याची उभारणी आणि ती दूरदृष्टीने केली. एवढं भव्य बघा जे क्रीडा संकुल आहे, तिथं नॅशनल गेम्स त्यांनी घेतल्या. ते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे 96पासून अध्यक्ष आहेत, 16 वर्ष अध्यक्ष राहिले. त्याच्यातच त्यांनी कॉमनवेल्थ गेम्स दिल्लीत आणल्या आणि कॉमनवेल्थ यूथ गेम्स पुण्यात आणल्या. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आपल्याकडे व्हाव्यात याकरता जगातल्या सगळी शहरं धडपडत असतात, कारण त्यातनं कोट्यवधी रुपयांची मदत डेव्हलपमेंट फंड म्हणून येतो. लाखो पर्यटक येतात की क्रीडाप्रेमी येतात, त्यातनं हॉटेलिंग म्हणा, ट्रान्सपोर्ट, किती प्रकारचे नवे रोजगार आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसा येतो. तर ही दृष्टी असणारा भारतातला पहिला माणूस की ज्यांनी क्रिकेट वेडे या देशाला ऑलिम्पिक खेळांची सवय लावली आणि फार मोठ्या कंपन्या त्यांना एक एक खेळ स्पॉन्सर करायला लावलं. आज आपण बघतो की क्रिकेट यांना 5 कोटी मिळाले, 10 कोटी, 15 कोटी अशा आपण बातम्या ऐकतो. कलमडींनी एक एक खेळाकरता एक एक कंपन्यांना सांगितलं की तुम्ही 10, 20, 25, 50 जे काही कोटी तुम्हाला शक्य आहे ते द्यायला लागा, खेळाडूंना प्रोत्साहन द्या, त्यांच्या घरी पैसे जाऊ दे, म्हणजे ते मोकळेपणाने क्वालिटी निर्माण करतील. आणि बघा तेव्हापासून 95पासूनचा अभ्यास करा, त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी अशा पद्धतीची क्रीडा संकुलं उभी राहिली. परदेशी ट्रेनर्स आले, मोठे मोठे ट्रॅक्स तयार झाले, त्यांना चांगला आहार मिळेल याकरता देखील मार्गदर्शक म्हणजे खेळाडू घडत राहिले. आणि त्यातनं मग आपण आज देखील खूप पदकं मिळवत आहे ना, त्याच्यामुळे कलमडींनी रचलेला पाया खूप महत्त्वाचा आहे. आपण दुसरी एक महत्त्वाची बाब पाहिली तर ते ज्यावेळेस रेल्वे राज्यमंत्री होते त्यावेळेस पुणे डिव्हिजनचा एक फार महत्त्वाचा निर्णय झालेला होता. त्याचा कसा फायदा? कसं असतं, डिव्हिजन निर्माण करणं फार अवघड असतं.
आणि कलमणींमुळेच ती पुणे डिव्हिजन आले त्यांनी तो निर्णय घेतला आणि तिचं इम्प्लिमेंटेशन केलं. फायदा काय असतं, रेल्वेमध्ये बदल्या हा फार मोठा भाग असतो. आता पुण्याचा माणूस पाटण्याला गेला किंवा आसाममध्ये गेला किंवा चेन्नईला गेला तर सहजासहजी पुण्याला येणं, कुटुंबात परत येणं होत नाही. डिव्हिजनमध्ये असलं तर मात्र त्या डिव्हिजनमध्ये ती बदली होणं सोपं असतं, अंतर कमी असतात. मग त्याचा फार मोठा फायदा एक, आणि तो मराठी माणसांना मिळाला. म्हणजे आपले महाराष्ट्रातले जे लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात. आता दिल्लीला माणूस आहे तर नक्की म्हणतो मला पुण्याला, मुंबईला, इगतपुरीला, कोल्हापूरला बदली, आणि त्याचं घरं असतात तिथं, नातेवाईक असतात. हे डिव्हिजनमुळे शक्य होत गेलं एक. दुसरा भाग आहे की डिव्हिजनच्या विकासाकरता अधिक बजेट मिळतं. आणि कलमडींनी तर स्वतः रेल्वे राज्यमंत्री होते, त्यांनी संसदेत स्वतः बजेट मांडलं. ते एकमेव राज्यमंत्री की ज्यांनी बजेट मांडले. कॅबिनेट मिनिस्टर मांडत असतो, तर तेव्हा कॅबिनेट नव्हतं, त्यांचा स्वतंत्र विभाग होता. आणि त्यांनी पुण्याकरता प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं असेल, मोठे सरकते जिने असतील, किंवा संपूर्ण क्रॉसिंग जे आहेत रेल्वे, तर त्याला बंदिस्त करणं, म्हणजे गार्ड नेमणं, ओपन नव्हती पूर्वी ती, गार्ड नेमणं, इथपासून अनेक गोष्टी, आधुनिक सिग्नल सिस्टीम्स, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. हे सगळं विकास करताना लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत, अजमेर असेल, पाटणा आहे, लखनौ आहे, कलकत्ता आहे. मी आता कलकत्त्याची आदाज हिंद एक्सप्रेस असेल किंवा ज्ञानगंगा दरभंगा या एक्सप्रेस असतील, अलाहाबाद असेल किंवा खाली दक्षिणेकडे, या लांब पल्ल्याच्या बऱ्याच ट्रेन त्यांनी सुरू केल्या. त्याचा पुण्यात फार फायदा झाला आणि पर्यटनाला फायदा झाला. त्याचबरोबर त्यांनी स्थानिक लेवलला जे आहे ना, धार्मिक पर्यटन, म्हणजे कोल्हापूर असेल, सोलापूर आहे, किंवा लोकांना कुठं कुठं अष्टविनायकला जायचं असतं किंवा शंकराच्या दर्शनाकरता जायचं असतं, तर त्याकरता जिथं शक्य तिथं त्या लोकल लेवलच्या, म्हणजे महाराष्ट्र पातळीवरच्या त्या रेल्वे सुरू करून घेतल्या. त्यामुळे चालना तर खूप मोठी मिळालीच. याशिवाय जो हमाल वर्ग आहे, रेल्वे हमाल, तर त्याला देखील कायदेशीर आधार मिळावेत की हक्क मिळावेत, पेन्शन मिळावे, याकरता त्यांनी सर्वाधिक प्रयत्न केले. आणि त्याला या सर्व कामात डॉक्टर बाबा आढावांची खूप मार्गदर्शन लावलं. सर, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅनेजमेंट गुरु म्हणून सुद्धा सुरेश कलमाडी ओळखले जायचे. त्याचा काय तुमच्याकडे काही अनुभव किंवा आठवण आहे का? मॅनेजमेंट गुरु म्हणण्यापेक्षा ना, ते मॅन आणि मॅनेजमेंट, म्हणजे मॅन मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट, याच्यातले ते नंबर 1 होते. म्हणजे ते सेंट व्हिन्सेंटला पुण्यात शिकले, NDAमध्ये पूर्ण ट्रेनिंग करून पायलट होऊन भारतीय हवाई दलात भारत पाकिस्तान युद्धातही ते होते. आता मुळात बुद्धिमान आणि अतिशय कॉन्फिडंट. त्यांनी कुठलाही प्रोजेक्ट हाती घेतला तर इतक्या बारकाईने तपासायचे, म्हणजे आपण विचार करू शकत नाही असं. पुणे फेस्टिवलसारखं मला आठवत आहे, मी मीडिया सांभाळायचो, अजूनही सांभाळतो. तर एक ज्येष्ठ व्यक्तीला आणायचं होतं घरी, घरनं. सकाळी मी त्या ज्येष्ठ आधी निरोप दिला, सगळी तयारी झाली, सकाळी त्या ठरल्या वेळी गेलो घरी. ते तयार होत होते, त्यांना घेतलं गाडीत आणि पुणे फेस्टिवलच्या सीनची प्रतिष्ठापना होती तिथं. बरोबर 10 वाजता होती, ते 9:45 पोचायचं होतं. ते पोचलो मी. सहज मला म्हणले की अरे आपलं मागोमाग, मी घरनं पासून बघतो ती गाडी येते. ते मी ज्या गाडीत त्यांना बसवलं होतं, तर ते म्हणले माझ्या घराबाहेर एक दुसरी गाडी होती, आता ती पाठवत बघतात तर इथं तीच गाडी आली आपल्या पाठवत, रिकामी गाडी. मग म्हणलं ती आपलीच आहे. आपलीच आहे रे, मी माझ्यासारख्या एका माणसाला आणायला 2 गाड्या. म्हणलं नाही, कसं असतं, निश्चित रिझल्ट मिळालाच पाहिजे, म्हणजे तुम्ही पोचलंच पाहिजे पाहुणे त्याला. काही वेळा काय होतं, गाडी बंद पडते, पंक्चर होते, काही होऊ शकतं. मग त्याकरता आपल्याकडे स्पेअर गाडी पाहिजे शेजारी, म्हणून ती गाडी होती. आणि म्हणलं ही कलवणीची शिकवणी आहे आम्हाला. आता ते खरंच दिग्मूढ झाले की कमाल आहे म्हणे, आश्चर्य आहे, इतका बारकाईने विचार आम्ही कधीच केला नाही म्हणले, कॉमन माणूस करतच नाही.
हे जे दृष्टिकोन आहे ना कलवणीचं थिंकिंग, कुठेही फेल जायचं नाही. आणि मग आता कॉमनवेल्थ गेम चालू असताना सकाळी ते जायचं आहे 6च्या फ्लाईटने दिल्लीला, शनिवार रविवार पुण्यात असायचे. तर 2-3दा असं घडलं की रात्रभर कामाचं निमंत्रणं हे ते पाकिटं भरणं, स्टिकर चिकणं, सगळी 50-50 जण काम करत आहेत. सुपरविजन आम्ही करतो आहे. आणि चक्क 5 वाजता कलवडी तिथं आलेले, ऑन द वे टू एअरपोर्ट आले वरती. आणि आम्हाला अपेक्षित नव्हतं की ते येतील. 80% काम झालं होतं. 9 वाजता कुरिअरवाल्याला बोललं होतं, 10,000 पत्रिका पाठवायच्या होत्या, त्यामुळे रात्रभर काम चाललं होतं. 5 वाजता आले, सगळ्यांना भेटले, पाठ थोपटली, शेक हँड केला, शाबासकी दिली, चहा घेतला की नाही, नाश्ता करा म्हणले, पाणी करून सगळं 15-20 मिनटं थांबले, गाडीत बसून एअरपोर्टला गेले. तसंच दिल्लीला गेले. ही जी आत्मीयता आहे ना कामाबद्दलची, आणि काम करणाऱ्याला प्रोत्साहन देणं, त्याला पाठीवर शाबासकी देणं, कुठलंही म्हणजे ते केवळ मॅनेजरशी बोलले, सुपर असं नाही आहे. अगदी ड्रायव्हरपासून गड्यापर्यंत खांद्यावर हात ठेवतील, काय रे काय चाललंय कसं, असो तो माणसं जोडली त्यांनी आपलेपणाने. हा त्यांचा फार महत्त्वाचा भाग. आणि कुठलं काम वेळेत होणं आणि त्या क्वालिटीचं होणं, दर्जाचं होणं, ते फार दक्ष असायचे तेव्हा. म्हणजे ते खूप आक्रमक म्हणूनही असे ओळखले जायचे, असं काय अनुभव? आक्रमक म्हणण्यापेक्षा काय नाही, राजकारणातला तो गुणधर्म आहे, आक्रमक असावं लागतं. पण भाषणात आक्रमकता असं नसतं. केवळ भाषणात आक्रमक असणारे खूप लोक आहेत. पण त्याच्यात मी जे इतरांबद्दल ऐकतो ना की असं म्हटलं जातं ना की आग लावणाऱ्यापेक्षा घराची चूल पेटवणारा महत्त्वाचा असतो. त्यांनी चूल पेटवणाऱ्याचं काम केलं. शेकडो लोकांना, कुठलाही माणूस त्यांच्याकडे गेला की विनमुख जायचा नाही. आणि ते जनता दरबार घ्यायचे काँग्रेस हाऊसला. हजारो लोकांचे अर्ज यायचे नोकरी करता. मुलगा शिकलाय पण नोकरी नाही. तेव्हा ते प्राधान्य सांगायचे की नोकरी नाही मिळू शकत, एवढ्या नोकऱ्या नाही आहेत, सरकारी नोकऱ्या तर सोडूनच द्या, तुम्ही स्वयंरोजगार करा, छोटे छोटे कर्ज काढा. ते स्वतः बँकांना सांगायचे का हा येतोय त्याला काहीतरी छोटं कर्ज द्या, काहीतरी तो घरगुती उद्योग करेल, बायका विशेषतः स्वयंरोजगारार्थ. आता नोकरी महोत्सव करता देखील ते प्रयत्न करायचे की ज्यातनं काही कंपन्यातनं काही लोक लागतात. मग किती लागणार, म्हणजे 10,000 तरुण बेकार बेरोजगार आणि नोकरी मिळणार 1,000, बाकीच्यांचं काय. तर स्वयंरोजगाराकरता ते खूप भर द्यायचे की छोटं इस्त्रीचं दुकान टाक किंवा कुठं पाववड्याची गाडी टाक की जेणेकरून उत्पन्न चालू येईल. पण प्रत्येक कामाला प्रतिष्ठा आहे, कुठले काम कमी मानू नको. मग प्रत्येकाने बाबू बनायचं आणि टेबलावर आरामात पंख्याखाली बसून नोकरी करायची, हे हो आवड आहे. आणि सगळ्यांनी शिकलेले नसतात, काही काही जण अशिक्षित आहेत, त्यांनी काय करायचं. तर त्यांच्याकरता ते प्राधान्याने रिक्षा असेल किंवा चौकात चौकात गाड्या, म्हणजे छोट्या जिथले टेम्पो असतात ना, त्याच्यातनं मसाला डोसा वडा बिडाच्या ज्या गाड्या, की जेणेकरून त्या माणसाचा रोजगार चालू होतो काहीतरी आणि त्याचं घर चालू शकतं, त्या मुलाबाळांचं शिक्षण तो करू शकतो, आजारपणात आईवडिलांना औषधं आणू शकतो असे. तर या टाईपचा बारकाईने विचार करून स्वयंरोजगाराकरता खूप मोठं प्रोत्साहनही दिलं, त्याचे उपक्रमही राबवले. आणि त्यांच्यामुळे एवढा उद्योगधंदे पुण्यात येत नाही, एवढे प्रचंड, की पुण्यात मुंबईसारख्या ना की मुंबईत कोणी उपाशी मरत नाही, तसं पुण्याचं झालं. पुण्यात काही ना काहीतरी काम मिळतं. तुम्ही कधी हळवे सुरेश कलमाडी वगैरे बघितलेत का, असा अनुभव एखादा? हळवे म्हणण्यापेक्षा ना काय, त्यांच्या ते भावना त्यांच्या पटकन ते व्यक्त करतील असं तर नाही आहे. पण मनमोहन सिंग जे वारले तर ते खूपच डिसमूड होते. त्यांचा डॉक्टर मनमोहन सिंगांचा संबंध 92पासून येतच असणार, कारण ते केंद्रात मंत्री होते. पण नंतर डॉक्टर मनमोहन सिंग जे इथं आले, कॉमनवेल्थच्या वेळेस देखील आठवतं एका कार्यक्रमात डॉक्टर मनमोहन सिंग पुण्यात आले होते. पुणे शहरात कार्यक्रम एकही नव्हता. ते रात्री पुण्यात आले आणि सकाळी ते कुठेतरी जवळ एक 40-50 किलोमीटर अंतरावरती कार्यक्रम होता. यांनी मनमोहन सिंगांचे त्यांचे संबंध अतिशय चांगले. त्यांनी रातोरात त्यांना गाठून प्रोग्राममध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या ऑफिसला भेट हा कार्यक्रम त्याच्यात घालायला लावला. आणि डॉक्टर मनमोहन सिंग खरंच 6:30ला
ते राहिले होते राजभवनला विद्यापीठाच्या इथनं. त्याच्याच अलीकडे कॉमनवेल्थचं ऑफिस होतं छत्रपती बापट रोडला जवळ. रातोरात पोलीस यंत्रणा हे ते सगळं करून मी मीडियाला बोलवलेलं होतं आणि मला मीडिया म्हणलं की 7 वाजता प्रोग्राममध्ये काहीच नाही आहे ऑफिशियल प्रोग्राममध्ये. म्हटलं ते कलवाडींनी केलं आहे. आणि खरंच डॉक्टर मनमोहन सिंग त्यांचा ताफा संपूर्ण 7 वाजता कॉमनवेल्थच्या इथं कलमडी स्वागताला होते. त्यांना घेऊन वरती जाऊन सगळं दाखवून अर्धा तास त्यांनी काढलं, चहा पेले आणि मग गाडीत बसून त्या पुढच्या कार्यक्रमाला जे जायचं होतं ते गेले. पौड पौड चांदणी चौकाच्या पलीकडे ते कार्यक्रम होता कुठेतरी. आता हा जो त्यांचा रॅपो होता डॉक्टर मनमोहन सिंगांबरोबर आणि त्यांच्यामुळे कॉमनवेल्थ गेम्स देखील यशस्वी होण्याला मनमोहन सिंगांनी देखील मोठा हातभार लावला होता. मनमोहन सिंग गेले ना तेव्हा देखील कलमाडी खूप डिसमूडच होते. ग्रेट मॅन, म्हणजे त्यांना असं अनेक आठवणी सांगत राहिले होते. खूप इमोशनल झाले होते तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगांबद्दल की आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया असं ते म्हणायचं मनमोहन सिंगांबद्दल. आणि आपल्याला आवाजावरनं बॉडी लँग्वेजवरनं कळतं ना, आवाज घोगरा होणं किंवा वाईट वाटलं मनमोहन सिंगांसारखा माणूस जाणं. ठीक आहे म्हणले वय जाणार, पण ते सो सॅड. मला तर आयुष्यात कसं मग खूप किस्से असं सांगायचं, असं ते हळवे झालेले नक्की आठवते मला. असे कोणते किस्से जे त्यांनी तुम्हाला सांगितलेले आहेत जे कायम तुमच्या आठवणीत राहिले? किस्से असं सगळ्यापेक्षा ते बोलण्यात असायचंच, अनेक गोष्टी असायच्या. म्हणजे त्यांना आदर, म्हणजे बाळासाहेब भारदे अतिशय आदर त्यांच्याबद्दल. सुंदरलाल बहुगुणा म्हणजे निसर्गप्रेमी जे आहेत चिपको आंदोलनचे ते असोत. नंतर डॉक्टर बाबाराव मोहनदर्या हा त्यांचं खूपच आदराचं स्थान होतं. आणि त्यांचं जे वनराई काम आहे नेहमी सपोर्ट करायचे कलमाडींमार्फत. त्यांना जे खासदार म्हणून करणं शक्य आहे ते सगळं केलं त्यांनी, करत राहिले. आणि अशी पुन्हा मोठी माणसं होणार नाही असं त्यांच्या बोलण्यात यायचं. आणि अशा भेटीगाडीत मी खूपदा बरोबर असायचंच. त्या अर्थात मला मीडिया कव्हर करायची असायची, तर त्याच्यात ती जास्त रमायचे या टाईपच्या लोकांच्यात. राजकारणातली तर लोक रोज आहेतच, पण हे राजकारणाच्या बाहेरची पण आपल्या कर्तृत्वाने मोठं काम करणारी जी लोक आहेत त्याच्यात ते जास्त रमायचे. डॉक्टर माशेलकर घ्या, तर अनेक त्यांनी ज्या परिषदा आंतरराष्ट्रीय भरवल्या, डॉक्टर माशेलकरांबद्दल असायचं आदरच असायचा त्यांना की ते असायचेच. आणि डॉक्टर भटकर, डॉक्टर माशेलकरांसारखी माणसं, विद्वानांशी त्यांचं खूप जमायचं, खूप म्हणजे खूप जमायचं. विद्वान म्हणजे त्या क्षेत्रातला, प्लस त्यांचे उद्योगपती चांगले मित्र होते. उठबस हाय क्लासला होते, तशी झोपडपट्टीतल्या लोकांच्यातही चांगली उठबस होती. मी सुद्धा बघितलं पंचतारांकी हॉटेलात जेवणारे कलमाडी मी बघितले. तसंच कार्यकर्त्याच्या घरी झोपडपट्टीत खाली मांडी घालून बसून जेवणारे कलमाडी बघितलेत. म्हणजे असं की मेनू ठरवला आहे वगैरे, तुझ्याकडे काय केलं आज जेवायला, तर कायची काय साधी भाजी आणि भाकरी. आणि मग काय तुझ्याकडे ती चटणी वगैरे आहे की नाही तिखट, काय त्याकडे फारशी तिखट ठेचावीचं असं काही नाही, पण मग चटणी होती. खाली मांडी घालून व्यवस्थित जेवले. हे दोन्ही रूपं त्यांचीच आहेत ना. 5 स्टारमध्ये उद्योगपतींबरोबर जेवणारे ते, किंवा हा जो भाग आहे तो याने दोघांनी लेख लिहिला होता. मॅरेडियन हॉटेल तेव्हा होतं, त्याच्यात त्यांनी पुण्यात इन्व्हेस्टमेंट व्हावी म्हणून ज्या काही ॲडव्हान्टेज पुणे म्हणून परिषदा घेतल्या होत्या, त्याला नस्टरडॅमचे ते हे होते, नस्टमचे देवांग मेहता ते वारले नंतर, किंवा प्रमोद महाजन तेव्हा आपले IT मिनिस्टर होते. 2000 त्या आसपासचा पिरियड आहे तो. आणि मुख्यतः एका याला उद्घाटनाला मुकेश अंबानी आले होते. तर अनेक एक दोघांनी लिहिलं पण आहे चांगल्या लेखात कलमाडींबद्दल की की ए मुकेश असं हाक म्हणणारे कलमाडी आम्ही बघितलेत. आता मुकेश अंबानी सर्वात मोठे उद्योगपती आपल्यातले, पण हे दोस्ती त्यांची. अनिल अंबानी काय मुकेश अंबानींचं काय, किंवा त्या दोघा भावंडांच्यात जे काही वाद होते तेव्हा कलमाडीच हे मिटू शकतील अशी एक चर्चा देखील खूप होती. ही वॉज व्हेरी क्लोज टू ऑलमोस्ट ऑल इंडस्ट्रियलिस्ट. तसंच फिल्म स्टार्स त्यांचं
अतिशय. आता हेमामालिनी तर पुणे फेस्टिवलच्या पॅटर्न अजूनही आहेत. 30 वर्ष त्या पुणे फेस्टिवलला आले. म्हणजे जसा पुणे फेस्टिवल हा ब्रँड आहे, तसा हेमामालिनी पण एक देशातला ब्रँड आहे. त्या आणि त्यांचं अतिशय चांगलं, दोघे आहेत, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी किंवा अमिताभ बच्चन, राजेश खन्ना किंवा विनोद खन्ना. म्हणजे तुम्ही चांगली मोठी मोठी नावं घ्या सेलिब्रिटीज, ही सगळी यांची की अगदी नाना पाटेकर, अशोक सराफांपर्यंत हे त्यांचे अतिशय पर्सनल दोस्त. काहीच अरेतुरेतले देखील किंवा ही जी उडवा. आणि तिसरं स्पोर्ट्स, म्हणजे स्पोर्ट्स मॅरेथॉनचं पण त्यांनी सुरू. मॅरेथॉन 83 साली पहिली इंटरनॅशनल मॅरेथॉन देशातली त्यांनी सुरू केली. आणि त्याच्यानंतर आता खूप मॅरेथॉन आहेत. आणि ते होतात, उलट ते प्रोत्साहन द्यायचं. त्यांनी रन 40 म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 40 वर्ष झाली म्हणून 1987 दिल्लीत तो हे केलं. तेव्हा राजीव गांधी प्राईम मिनिस्टर होते. आणि राजीव गांधींना त्यांनी ट्रॅकसूट घालून हातात तिरंगा घेऊन, ते खूप प्रसिद्ध फोटो येतो, कलमाडी आणि राजीव गांधी. आणि मागं खूपच लोक होती, सिक्युरिटी वगैरे होती, पण त्या मोठ्या रस्त्यावरनं पळतानाचे फोटो. पण ती चळवळ त्यांनी खूप मोठी वाढवली. आता पुण्यात बघा, नाही म्हटलं तरी शेकडो आंतरराष्ट्रीय धावपटू मॅरेथॉन करता येतात. आणि इंटरनॅशनल मॅरेथॉन जगात आहेत त्याच्या कॅलेंडरमध्ये पुण्याच्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. डिसेंबरच्या पहिल्या रविवारी होती म्हणजे होती. 37 वर्ष होतं, 39 वर्ष होती, पुढचं 40व्या वर्ष. आणि हजारो पुणेकर, हजारो. मी आता तिसरी पिढी आहे की जी मॅरेथॉनमध्ये पळते. आता लहान मुलं आहेत, मध्यम आहेत, वयस्कर आहेत, त्यांच्याकरता व्हीलचेअरच्या पण आहेत अशा. पण इट इज रिनाऊंड. आणि त्याला कॉर्पोरेशनचे मोठा सहभाग, 35 लाख रुपयाची बक्षिसं कॉर्पोरेशन देतं. आणि हे मोठ्या प्रमाणात लोकांना, कंपन्यांना इन्व्हॉल्व करून आणि एक थीम घेऊन, कधी एड्स असेल, कधी भ्रूणहत्याविरोधी असेल, कधी पर्यावरण संवर्धन, अशी दरवर्षी मॅरेथॉनमध्ये काही एक थीम असते. कलमाडींसोबतची तुमची एखादी आठवण, शेवटची आठवण अशी? शेवटची लक्षण म्हणजे मुली दोघी अमेरिकेत शिकल्या, मोठ्या झाल्या, त्यांची लग्न झाली. आणि इथं ते पुण्यात पंडित लॉन्समध्ये रिसेप्शन ठेवली होती. तर सुरेशबाईंना मी पत्रिका द्यायला घरी गेलो होतो सुद्धा. त्यांनी चौकशी केली सगळी, मुली काय करतायत, माहिती होतीच त्यांना. आणि म्हणलं की मुली चांगल्या शिकल्या, म्हटलं ती स्कॉलरशिपवरती शिकल्या. अरे वा म्हणले, तर कुठं आहे काय, सगळ्या चौकशा केल्या. लग्नाला येणार म्हणले रिसेप्शनला आले ते. कधीची गोष्ट? ही 2 वर्ष झाली. आणि डिसेंबर महिन्यात. आणि दोन्ही माझा एक जावई अमेरिकन आहे आणि इथलाच आहे. म्हणजे तर हे सगळी फॅमिली तिकडे सेटल झाली आहे. तर त्या दोघींची रिसेप्शन एकत्र केली होती. तर कलमडे साहेब स्वतः आले, मुलींना भेटले, काय जे जुजबी बोलायचं तसं झालं. आणि नंतर तासभर तर बाहेरच नाही पडली. कारण त्या रिसेप्शनला जी लोकं आली होती ना, तर प्रत्येकजण कलमडींकडे सेकंड करतंय, बोलतंय. आणि ते प्रत्येकाला, काय रे तुझं काय चाललं, कसं मग तू. कारण आता हळूहळू ते खूप फ्रीली पटकन भेटणं बाहेर समारंभात, कार्यक्रम असं घडत नव्हतं. पण त्याच्यात किती जण, अगदी उल्हासदादा पवारांपासून ते लग्नाला खूप जण आले होते. प्रत्येकजण कलमड्यांना भेटल्याशिवाय पुढे जातच नव्हतं. पण रमले ते, थोडं लाईट डिश घेतली काहीतरी आणि गेले. आणि पण हे जे जपणं आहे ना, की आपल्याबरोबर काम करणारा जो, म्हणजे त्यांच्यासाठी काम करणारा, मीडियाचं काम करणारा मी, तर त्याच्या मुलीच्या रिसेप्शनला वेळ काढून आले ते. आणि दुसरं त्यांचं एक मोठेपण सांगतो की 2006ला माझं डायबिटीसमुळे दृष्टी गेली, मी बिकम ब्लाइंड. तर माझं काम तर चालूच ठेवलं, पण मी अंध झालो म्हणून त्याने माझं काम नाही बंद केलं. मला म्हटलं, काय तुला मदत लागली तर सांग. म्हटलं नाही, आता ते मदतीचा उपयोग नाही, कारण आता विजन इज बियॉन्ड रिपेअर. किती ऑपरेशन करा, कधी कुठं करा, पण शक्य नाही ते. मग कॉमनवेल्थ युथ गेम्स ऑस्ट्रेलियात होता 2006ला, तेव्हा मी गेलो होतो, त्यांच्याच बरोबर गेलो होतो.
तिथे डॉक्टर वगैरे पण ते इट इज बियॉन्ड रिपेअर. भारतातही तपासून घेतलं पण त्यांना मी म्हणलो की तू काय करणार आता, दृष्टी गेली. तर म्हणलं माझे आईवडील एवढं म्हणलं की ठीक आहे, दृष्टी अंध झाली, बुद्धी नाही. व्हेरी गुड म्हणले. आणि त्यांनी आज तक कधी मला असं म्हटलं नाही की तुला दृष्टी नाही म्हणून तुझं काम बंद. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कॉमनवेल्थ युथ गेम्स पुण्यात झालं तर मी मीडिया कन्सल्टंट होतो. आणि मी चालताना मला सोबत लागते, बाकी नाही. तर आता मी इथं बसलो बोलतोय तर असं लक्षात नाही येणार की हा माणूस अंध आहे. कॉमनवेल्थ गेम्स समय अनेकांना आश्चर्य वाटलं की एवढी मोठी इंटरनॅशनल इव्हेंटचा मीडिया कन्सल्टंट अंध आहे. मग ते हसायचं आहे. तेवढे सी कॅपॅसिटी. हा जो कॉन्फिडन्स त्यांचा होता माझ्यावर. आता पुणे फेस्टिवल 37 वर्ष मीच मीडिया कोऑर्डिनेटर आहे. इंटरनॅशनल मॅरेथॉनचं मीच आहे, फिल्म फेस्टिवलचं मीच आहे. म्हणजे हा जो कॉन्फिडन्स त्यांनी दाखवला माझ्यात की याला दिसत नसेल ठीक आहे. आणि मग एक दोनदा असं झालं, मी त्यांनाच भेटायला आलो असेल समजा, काँग्रेस हाऊसमध्ये असेल, तर मी आल्यावर मला सांगतो की कलमडी साहेब समोर आहेत. तर तेच स्वतः एक पाऊल दोन पावलं हातात हात घेऊन, "हे कलमाडी, हाऊ आर यू?" असं म्हणजे मला तो सदैव कॉन्फिडन्स दिला त्यांनी. आणि माझा तो बेसिक कॉन्फिडन्स आहे अजूनही की मी काही अंदाज करून काय फरक पडतो. जग पूर्वी बघितलं, आता बघता येत नाही एवढंच. त्यामुळे अजूनही माझं तेवढंच मोठं काम चाललं आहे, सगळं चाललं आहे. पण हा विश्वास त्यांनी फार मोठ्या प्रमाणात दिला. आणि कार्यकर्त्यांनाही त्यांनी जे आधार दिला आहे ना, कार्यकर्त्यांच्यात मिसळायचे. गाडीतनं उतरले ना, काँग्रेस हाऊसला नाही कितीदा बघितलं आहे की त्या काँग्रेस हाऊसमध्ये जायच्याऐवजी ते 10 मिनटं ते गरड्यातच याला भेट, त्याला भेट, याच्या पाठीवर हात मार, चौकशी कर, सेकंड कर, असं करत करत मग ते काँग्रेस हाऊसमध्ये 10 मिनिटांनी जाणार. तर कार्यकर्त्यांच्याच रमणार. आणि हा जो सबसे बडा खिलाडी हा जो शब्द आला ना, तो खिलाडीचे सगळ्या प्रकारचे गुण त्यांच्यात आहेत. मी म्हणले ना की तो झोपडपट्टीत कार्यकर्त्याच्या घरी बसून मांडणी घालून जेवतील आणि 5 स्टार हॉटेलात उद्योगपतींबरोबर जेवतील. त्यांना हे लहान मुलांची मात्र खूप आवड होती. ते फ्लॅग डे असतो ना डिसेंबरात, त्या शाळेतली मुलं ते डबे घेऊन यायचं. त्याला ते नेव्ही डे असतो बघा, त्याला फ्लॅग लावायचा खिशाला आणि मग त्या डब्यात काहीतरी टाकायचं. ते दरवेळेस ते मी बघितले, त्या डब्यात ते 4-5 लहान मुलं शाळेतली त्या त्यांच्या टीचर घेऊन यायच्या. मग ते 500-1000च्या नोटा त्याच्यात टाकायच्या, मुलांच्यात खेळायचे. मुलांना स्वीट दिली की नाही, चॉकलेट बिकलेट, स्वीट तयारी आधी, कारण आधी इन्फॉर्मेशन असायची की मुलं येणार आहेत. आणि त्यांच्या घरी कोणीही, आणि विशेषतः मीराभावी, त्यांच्या घरी कोणी गेलं तर तो जेवल्याशिवाय बाहेर नाही पडणार. म्हणजे कलमाडी, मीच स्वतः, माझ्याकडे एक असिस्टंट होता मुलगा, एकदा कामं चालली होती सगळी झाल्यावरती ते म्हणले मागचं थोडं ओपन व्हरांडा आहे, तिथं आम्ही बसून चाललो होतो. आणि म्हणले चाल जेवायला चला लवकर. त्या चंद्रकांत छाजेडे होते आणि काही कार्यकर्ते, काही नगरसेवक वगैरे. त्यांच्या डायनिंग हॉलला बसलो, नेमकं त्यांच्या शेजारची खुर्ची फक्त रिकामी होती. मी इकडच्या बाजूला बसलेलो, चंद्रकांत छाजेडकर, सगळं जेवढं चालू होती. मला तुझा माणूस तिथंच बसलाय, बोला तर. आता तो बोलायला लटपटतात आला. मी लटपटत म्हणजे कलवडींच्या, आता खुर्चीच नव्हती, कलवडींच्या शेजारी बसला. आणि बसला म्हणजे कलवडी, हा बस, इतकं सहजतेनं म्हटले. तो अंग चोरून बसला अक्षरशः असा. आणि मग जेवताना देखील असं असं एखादा तुकडा टाकतो ना, इतका लाजला म्हणा, भेदरला, की दडपणाखाली होता. आणि कलमडे, हा घे रे, हा घे. दरम्यान आमची जेवणं झाली, मी उठलो. त्याच्यानंतर टेबल ऑलमोस्ट रिकामं झालं आणि म्हणजे तू जेव रे, व्यवस्थित जेव. आता कलमडी गेले, आम्ही सगळं बाजूला गेल्यावरती त्यांनी जे पटापटा वाढून घेतलं आणि भरपूर जेवला. पण हा जो कलमडींमधला मोठेपण आहे ना, की त्यांच्या मीडियाचं काम करणारा मेन माझ्याकडचा स्टाफ, त्याला शेजारीच बसवलं त्यांनी. असं नाही म्हटलं की हा कोण आहे, कुठला आहे, काय आहे. इतकं सिम्पल, इतकं सहज वागणं त्यांचं. आणि म्हणून मी अनेक नेत्यांचं कामं केली आहेत, बेसिकली काँग्रेसच्या नेत्यांची. त्यांना इतका लोकांच्यात मिसळलेला, किंवा
सहजतेने म्हणजे ते आम्ही त्यांना रत्नबरखी म्हणायचो. म्हणजे रत्न शोधायची आणि तो रत्नबरखी असतो ना. अनेक नेते त्यांनी घडवले, कार्यकर्त्याचे नेते बनवले, नेत्यांचे मंत्री बनवले. रामकृष्ण मोऱ्यांपासून अनेक सगळेच नेते सुशील शिंदेपर्यंत त्यांच्या घरी असायचेच जेवायला. प्रदेश काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा होल्ड होता. पण वागणूक नेत्यांच्या बरोबर जी असेल, सोनिया गांधींबरोबर, राहुल गांधींबरोबर ज्या सहजतेने ते भेटत असतील, त्या सहजतेने ते कार्यकर्त्याला वागवायचे. मी नेता आहे कधीच नाही, नेवर. मग कोणी हाक केला मध्येच थांबायचे. एखादा घाईघाईत आला भेटायला तर गाडी थांबवायचे, बोलायचे आधी, मग गाडी द्यायची पुढं. मग आता आज आपण बघतो मंत्री थांबतच नाही, कार्यकर्ते आपले पळत येतात, पण ते काही भेट होतच नाही. तसं कळवणीचं नाही झालं. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही सुरेश कलमाडी यांच्या आठवणींना उजाळा दिलात. आणि शेवटला सांगतो की असं भाग्य होता जो म्हणतो तसं डॉक्टर मनमोहन सिंगांसारखा अर्थतज्ञ पंतप्रधान आता नाही आहेत. पण ते आज असते ना तर आपला देश 10 वर्षापूर्वीच जगाची 3री आर्थिक महासत्ता झाला असता. आता चाललंय की आता 5वी आहे का अमुक तुमक. तर पायाभरणी मनमोहन सिंगांनीच केली आणि ते असतं तर 10 वर्षापूर्वीच आपली आर्थिक महासत्ता 3री झाली असती. पुण्याचं तसंच आहे. कलमाडी अजूनही असते ना सत्तेमध्ये, तर तेव्हा पुण्याचा जो विकास आहे ना आता गेल्या काही वेळाचा, तो जसं मेट्रो 2004 ते 2013 नॉनस्टॉप ते मेट्रोचा पाठपुरावा संसदेत करत होते, मनमोहन सिंगांकडे करत. अखेर 2013ला मेट्रोला इन प्रिन्सिपल मंजुरी त्यांनी मिळवलीच आणि 9,99,00,000 रुपयाचं अकाउंट बजेटमध्ये ओपन केलं आणि ती पुणे मेट्रो प्रकल्प सुरू झाला. नंतर सत्ता बदल झाला. त्यानंतर मग 12 वर्ष झाली. 12 वर्षात मेट्रोचा प्रवास खूप संथ कमी आहे. तुलनेत नागपूरचं मेट्रो किती जोरात पुढे गेले बघा. कारण नितीन गडकरींसारखा नेता आहे तिथं. इथं कलमाडींसारखा नेता मागं पडला आणि पुण्याच्या विकासालाही खेळ बसली. कारण मोठ्या विकास निधी नाही ना, आणि धाडस लागतं. एखादा मोठा प्रोजेक्ट आणायचा, तो करायचा, कमी वेळात करायचा, स्वतः पाहणी करायची, किती गोष्टी असायच्या. हा जो त्यांच्यातला खमकेपणा होता ना, दृष्टी होती, धमक होती, त्यामुळे पुण्याचा विकास ज्या गतीने पुढं झप गेला पाहिजे होता तो थांबला, की संथ गतीने चालू राहिला असं ते वाटतं. त्यामुळे एका अर्थाने कलमाडी पॉलिटिकल पॉवरपासून दूर गेले, पुण्याचं नुकसान झालं, नक्कीच झालं. अर्थात हे होते प्रवीण वाळिंबे, ज्यांनी सुरेश कलमाडी यांचा सहवास त्यांना लाभलेला होता. त्याचबरोबर त्यांनी सुरेश कलमाडी यांच्यासाठी माध्यम समन्वयक म्हणून भूमिकासुद्धा बजावलेली होती. त्यांनी आज जे आहे आपल्यासोबत सुरेश कलमाडी यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.